झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आता बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरीमध्ये सफाई मोहिमेची ऐशी तैशी झाली। एकीकडे प्लास्टिक मुक्त रत्नागिरीची मोहीम जोरात राबवली जाते, तर दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर नगर परिषदेचे नाले सफाईकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवर साचण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त शहराची मोहीम धूमधडाक्यात सुरू आहे। मात्र या अभियानानंतरही शहरातल्या साफसफाईचे 3 तेरा वाजलेत। पावसाळा तोंडावर असतानाही रत्नागिरी नगरपालिका शहर स्वच्छतेकडे कानाडोळा करते। शहरातील अनेक भागातील गटारं ओव्हरफ्लो झाली आहेत, तर गेल्या 6 महिन्यात नाल्यांची सफाईच झालेली नाही। सांडपाणी वाहून नेणारे मुख्य नाले वगळता शहरातले 60% गटारं दुरुस्त करण्याची गरज आहे। रामाच्या आळीपासून पाणी जे सगळे येतंय ते आठवडा बाजारातलं सगळं तुंबलेलं कचरा, घाण, लाकडं आणि तुटलेले हे झोपडपट्टीवाल्यांचं पण सगळं हे आहे, ती सगळी घाण येऊन इथे चोंदते। ह्या वर्षी भरपूर परिस्थिती म्हणजे पाणी घरात शिरण्याची वेळ येणार आहे। अजूनपर्यंत पावसाळा जवळ आला तरी नगर परिषदेने पर्याय साफ केलेला नाही आहे। त्याचा परिणाम जास्त म्हणजे आम्हाला सगळ्यात भोगावा लागतो तिथे। नगरपालिकेत एकेकाळी कामगारांची 450 संख्या होती, मात्र आता केवळ 41 कामगार उरलेत। त्यामुळे पालिकेला स्वच्छता मोहीम राबवताना अनेक अडचणी येत असल्याचं नगराध्यक्षांचं म्हणणं आहे। पावसाळा येण्यापूर्वी आमच्याकडे जेसीबी तयार आहे, आमच्याकडे आता माणसं तयार आहेत, माणसांचं नवीनचं एक कंत्राट त्यांना दिलेलं आहे आणि साफसफाईला उद्यापासून आम्ही सर्व भागामध्ये सुरुवात करू। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच स्वच्छता अभियान पूर्ण करण्याची गरज आहे, नाहीतर पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर भरण्याची शक्यता जास्त दिसते। संदेश सावंत, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।